बऱ्याच वेळेस कसं होतं की भाजी करणं शक्य नसते किंवा भाजीला काही नसते, घाई गडबड असते, त्यावेळेस अशी चटणी करून ठेवताल तर फ्रीजमध्ये साधारण 15 दिवस सहजपणे टिकून राहतो। शिवाय यापासून मॅगी, पास्ता आणि चपातीचा रोल तुम्ही करू शकता। तर या ठिकाणी आता या पद्धतीची चटणी कशी करायची आणि त्यापासून पास्ता, मॅगी कसे करायचं ते पाहूया। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चपातीचा रोल कसा करायचा ते दाखवलेलं होतं, त्याचा पुढचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी मी थोडक्यात चटणी सांगते की इथे मी साधारण किलोभर इतके टोमॅटो भरल्या वांग्याप्रमाणे चिरून घेतलेले आहे, 4 मध्यम आकाराचे कांदे ते सुद्धा भरल्या वांग्याप्रमाणे चिरून घेतलेले आहे, 3 बेडगी मिरची टाकून घेतले आहे फक्त आपल्या चटणीला रंग छान येण्यासाठी, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि याला उकडून घ्यायचं, याला इतपत उकडायचं की जेव्हा टोमॅटोचा साल अलगदपणे बाजूला होतो तितपत आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने साधारण एक 10 ते 12 मिनिटांनंतर टोमॅटोची साल अलगद झालेली आहे। आता याला आपल्याला एका ताटामध्ये थंड करायला ठेवायचं आहे। थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर त्या अगोदर थोडंसं कोमट गरम असल्यावेळेस यावरचं पूर्ण टोमॅटोचं साल आपल्याला काढून टाकायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला छान असं प्युरी तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे चटणी तयार करून घ्यायचं आहे। इथे चटणी तयार झालेली आहे। आता या ठिकाणी आता आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे आपली ही मिक्सरमधून काढलेली चटणी तयार झालेली आहे, तुम्ही गाळून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले साधारण 5 चमचे आणि तयार करून घेतलेलं हे चटणी टाकून घेतलेलं आहे। 1 मोठा चमचा आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे। पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा भाजलेली जिरेची पूड, 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, 2 चमचे साखर टाकलेला आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणाला बॅलन्स होण्यासाठी। सोबतच इथे मी अर्धा चमचा काळे मिरे पूड आणि 1 चमचा मिक्स हर्ब्स आणि 1 चमचा ऑरिगॅनो टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मीठ छान असं व्यवस्थित याला जेवढं लागेल तेवढं टाकायचं आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। कमी गॅसवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी, याला छान दाटसरपणा येईपर्यंत। आणि त्याचबरोबर या सगळ्या चवी छान असं टेस्टी होण्यासाठी इथे मी साधारण 2 चमचे इतका टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे। 5 मिनिट आपल्याला कमी गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे तेल साईडला सुटेपर्यंत। इथे तुम्ही बघू शकता तेल साईडला सुटलेलं आहे आणि आपली चटणी जी आहे छान दाटसर झालेली आहे। ताटामध्ये थोडंसं आपल्याला 1 चमचा टाकून पाहायचंय म्हणजे ते इकडे तिकडे पसरत नाही का ते पाहायचंय, छान घट्ट आहे का। तर या ठिकाणी छान असं दाटसर झालेलं आहे म्हणजेच आपली चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही चपातीला लावून रोल करून खाऊ शकता, तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। आता आपल्याला यापासून पास्ता आणि मॅगी कसं करायचं ते पाहूया। बऱ्याच वेळेस मुलांना कसं ग्रेव्ही मॅगी किंवा ग्रेव्हीची पास्ता आवडते, त्यावेळेस पटकन तुम्ही ही चटणी तयार केलेली असेल तर बनवू शकता। तर 2 कढई 2 गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि साधारण एक मोठे 2 तांबे दोन्ही कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं, म्हणजे प्रत्येक कढईमध्ये 1 तांबा पाणी टाकून थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता आपल्याला एका कढईमध्ये मॅगी टाकून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे। दोन्ही एकाच वेळेस करत आहे म्हणून दोन्ही दाखवत आहे। तर या ठिकाणी मी पास्ता जे आहे 2 कप घेतलेला आहे, मॅगी जे आहे मोठे पॅकेट असतात ते 2 पॅकेट घेतलेले आहेत। तर या ठिकाणी आता हे दोन्ही आपल्याला छान असं उकडून घ्यायचं आहे। तर उकडून घेणं म्हणजे फार गाळ वगैरे उकडून घ्यायचं नाही, अर्धवट उकडलं तरी चालतो, कारण आपल्याला अजून ग्रेव्हीमध्ये उकडूनच घ्यायचं आहे। तर साधारण 5 मिनिटांमध्ये दोन्ही छान असं उकडल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी थोडंसं तेल मीठ टाकल्यामुळे हे खाताना छान चव लागते, त्यामुळे तेल मीठ टाकणं गरजेचं असते। आणि त्याचबरोबर आता दोन्ही मी पाण्यामधून काढून घेतलेलं आहे, पाणी टाकून द्यायचं नाही, तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तर तेच पाणी परत आपल्याला यूज करायचं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलंय, मोठे 2 चमचे टाकून घेतलेला आहे आणि तयार करून घेतलेली जी ग्रेव्ही आहे साधारण मोठे 3 चमचे इतकं यामध्ये ग्रेव्ही टाकून थोडंसं परतून घेतलेलं आहे। फ्रीज मधलं जर असेल तर थोडंसं पहिल्यांदा काढून ठेवायचं, मग आपल्याला वापरायला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी असं छान परतून घेतलं 1 मिनिट छान। आता याला तेल सुटू लागतं, तर त्यावेळेस आपल्याला यात उकडून घेतलेली मॅगी किंवा पास्ता जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। आता या ठिकाणी हे सगळं मॅगी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि
आणि मला थोडीशी ग्रेव्ही टाईप अशी ही मॅगी तयार करायची आहे, त्यामुळे यामध्ये साधारण 1 कपभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत हे मॅगी ग्रेव्ही करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. आणि जे मॅगीच्या पॅकेटमध्ये टेस्ट मेकर येते ते सुद्धा दोन्ही पाऊच मी टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही भाज्या सुद्धा ऍड करू शकता. जेव्हा आपण तेलाची फोडणी ठेवलेली होती त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या सुद्धा ऍड करू शकता. तर मला हे अशी सिंपल वाली म्हणजे आपण ऑलरेडी ग्रेव्ही केलेली आहे त्यामुळे दुसऱ्या भाज्या ऍड करणं गरजेचं वाटलं नाही आणि अशीच मस्त वाटू लागली म्हणून मी याच पद्धतीने तयार केलेली आहे. तर इथे आपल्याला थोडंसं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. मीठ वगैरे टाकायचं नाही. जर तुम्हाला फारच कमी वाटत असेल तर आणखीन 1-2 चिमूट मीठ टाकून घेऊ शकता, कारण सगळं आपण स्पाइसेस ऍड केल्या होत्या, सगळ्यात चवी ऍड केल्या होत्या चटणीमध्ये, त्यामुळे आणखीन टाकायची गरज वाटली नाही. तर इथे आपली मॅगी तयार झालेली आहे. पास्ता करण्यासाठी सुद्धा दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे इतकं, आणि तयार करून घेतलेलं जे चटणी आहे साधारण एक मोठे 3 चमचे यामध्ये चटणी टाकून घेतलेली आहे. 1 मिनिट परतून घेतलेलं आहे. कमी गॅसवर परतायचं. त्यानंतर जे उकडताना पाणी घेतलेलं होतं पास्तासाठी त्यामधलं 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. छान असे या पद्धतीने सूप टाईप मध्ये हे तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर उकडलेली जी पास्ता होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. छान याला दाटसर येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता थोडंसं आपण अर्धकच्चं हे पास्ता मॅगी वगैरे शिजवून घेतलेलं होतं, या इथे तुम्ही पूर्ण छान असं शिजवून घेऊ शकता. तर ग्रेव्हीचं छान चव यामध्ये येण्यासाठी थोडंसं शिजवायचं ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण उकडतो त्यावेळेस अगदीच गाळ उकडायचं नाही. तर या ठिकाणी आता 1 मिनिट छान असं शिजवून घेतलं की तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ असं आवडते यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता, म्हणजे तुम्हाला कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार. तर मॅगी इथे मी थोडीशी अशी सूप टाईप ठेवलेली आहे, म्हणजे थोडीशी पाणी वगैरे ठेवलेलं आहे, पण पास्ताला जास्त पाणी ठेवलेलं नाही. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.